सुरुवात करणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र सविस्तर उत्तर लिहा यासाठी विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपण व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुमच्या बोर्ड परीक्षेला विचारले जाऊ शकतात किंवा विचारले जातात. ठीक आहे, हेच प्रश्न आहे ना? ठीक आहे. तुम्ही या व्यतिरिक्त कुठलेही प्रश्न करू नका. फक्त वाचून ठेवा काही प्रश्न, पण हे प्रश्न तुम्ही केलेत तर तुम्हाला नक्कीच त्या प्रश्नामध्ये पैकीचे पैकी मार्क मिळतील. बघा, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय? आता यामध्ये मी तुम्हाला एक थोडक्यात कीवर्ड्स किंवा मध्यवर्ती कल्पना दिलेली आहे किंवा मुद्दे दिलेले आहेत. कुठले मुद्दे लक्षात ठेवायचे ते. ठीक आहे, त्यानुसार तुम्ही उत्तर स्वतःच्या भाषेत तयार करायचं आहे. ठीक आहे, हे जे कीवर्ड्स आहेत ते बघा. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य काळात भारतात झालेल्या इतिहास लेखनात मार्क्सवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य काळात मार्क्सवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव. या पद्धतीमध्ये आर्थिक व्यवस्था, उत्पादनाची साधने, उत्पादन पद्धती आणि उत्पादन प्रक्रियेत निर्माण होणारे मानवी संबंध यांचा अभ्यास केला जातो. याच्यामध्ये काय लिहिलं आहे की प्रभाव कसा होता, कुठल्या घटकांचा अभ्यास केला जातो. ठीक आहे, आता इथे आर्थिक व्यवस्था कशी आहे त्याचा अभ्यास केला जातो. उत्पादनाची साधने कुठली होती, कशी आहेत ती, त्याचा अभ्यास केला जातो. उत्पादन प्रक्रियेत निर्माण होणारे मानवी संबंध, जे उत्पादन प्रक्रिया होते आणि त्यामध्ये जेव्हा आपले मानवी संबंध म्हणजे त्यामुळे ते कसे आहेत याचा अभ्यास मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये केला जातो. आता इथे मी महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत, ते तुमच्या उत्तर लेखनामध्ये आले पाहिजे. ठीक आहे, समाजातील बघा, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुमच्या उत्तर लेखनात आलेच पाहिजे. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. ठीक आहे, समाजातील प्रत्येक घटनेचा सामान्य माणसावर काय परिणाम होतो त्याचे विश्लेषण केलं ते. आता समाजात खूप घटना घडतात आणि त्याचा जो परिणाम आहे तो सामान्य माणसावर कसा होतो, कशा प्रकारे होतो आणि का होतो याचं जे विश्लेषण आहे ते त्यात केले जाते. जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास मार्क्सवादी इतिहासकारांनी केला. ठीक आहे, म्हणजे आता काळानुसार जाती व्यवस्था जी आहे त्यात बदल होत गेले. म्हणजे आता पूर्वी बघितलं तर जातपात मानली जात होती. ठीक आहे, पण आता तसं या आधुनिक काळात तसं नाही आहे. मग ही जी जाती व्यवस्थेतली बदल म्हणूया आपण, हे जे बदल आहेत ते त्या मार्क्सवादी इतिहासकारांनी त्याचा अभ्यास केला, ते समजून घेतले ते बदल कसे होत गेले. ओके, म्हणजे जाती व्यवस्थेत काय झालं आहे, ती एक प्रकारची जी काय म्हणतात एक प्रकारचा बदल घडून आलेला आहे. आता आपल्याला जाती व्यवस्था जी आहे म्हणजे आधी जर काळ जर बघितला तर त्याच्या जाती व्यवस्था अशी होती ती म्हणजे उच्चवर्णीय, भिन्नवर्णीय अशी होती. तर आता तसं या काळात नाही आहे. मग त्या पद्धतीचा मार्क्सवादी इतिहासकारांनी अभ्यास केला. यात प्रमुख इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा हे होते. ठीक आहे, हे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे पुस्तक या पद्धतीचे महत्त्वाचे उदाहरण आहे. तर यामध्ये मी तुला मग काय केलं आहे, मार्क्सवादी इतिहासाचे मुद्दे काय आहेत या मुद्द्याचा तुम्हाला विस्तार करायचा आहे. ठीक आहे, बघा हे जे मुद्दे आहेत त्याचा विस्तार करता आला पाहिजे तुम्हाला. हे मी तुम्हाला थोडक्यात कीवर्ड्स किंवा विस्तारात नाही सांगितले, तुमच्या लक्षात राहतील अशी सांगितली आहे. तर ही मध्यवर्ती कल्पना काय आहे की इतिहास लेखनात मार्क्सवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव कसा पडला, तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर काळ पडला. या आर्थिक कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला जातो हे ते महत्त्वाचं आहे. पुढे उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा संबंध असतो. ठीक आहे, आता उपयोजित इतिहास याला पब्लिक हिस्ट्री असे म्हणतात. यामध्ये ज्या भूतकाळातील ज्या घटना आहेत, ज्या चुका आहेत त्या वर्तमान काळ आणि भविष्यकाळात होऊ नये किंवा त्यांचं ज्या होऊ नये हा त्याचा अभ्यास आहे. म्हणजे वर्तमान पिढ्यांना आणि भविष्यकाळातील ज्या काही जो काही वारसा आहे तो जतन कसा होईल हे यात बघितले जाते. यात जनांचा इतिहास ही संज्ञा वापरली जाते. पब्लिक हिस्ट्री यामध्ये तज्ज्ञ व्यक्तीपासून सामान्य व्यक्ती यांचा सहभाग असतो. ठीक आहे, वारसाचे जतन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, आता भूतकाळातील मानवी कृतीचे अवशेष मूर्त आणि अमूर्त स्वरूपात वर्तमानात अस्तित्वात आहे. मूर्त आणि अमूर्त त्याचं जतन करणे अत्यंत महत्त्वाचे. म्हणजे हा जो आपला वारसा आहे तो नैसर्गिक, भौगोलिक, सांस्कृतिक वारसा असतो आणि त्या वारसाचे आपण जतन केले पाहिजे. ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ठीक आहे, ह्या जे वारसाचे जे जतन, त्यामुळे काय आहे
आपली जर संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर त्याचे जतन केले पाहिजे. मार्गदर्शन. इतिहासाच्या अभ्यासातून भूतकाळातील चुका समजतात, त्या वर्तमान काळात योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन मिळते. ठीक आहे, हे तुम्हाला मी थोडक्यात दिलेलं आहे, तुम्ही विस्तार करायचा आहे. आता बघा, मार्गदर्शन काय होतं, भूतकाळात जे आपले पूर्वज आहेत, इतिहास का अभ्यासावा, इतिहास म्हणजे काय, इति अधिक अस, हे घडून गेले. पूर्वजांनी आपल्या ज्या चुका केल्या त्या आपण वर्तमान जगात वावरताना किंवा भविष्यकाळात वावरताना करू नये, असा एक काय म्हणतात ते करू नये. यामुळे आपण इतिहास अभ्यासाचा असतो. ठीक आहे. ओळख. आपला सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा ही आपली ओळख आहे, ती टिकवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे इतिहासाद्वारे आपल्याला जी आपली संस्कृती आहे, जो आपला वारसा आहे, त्याची आपल्याला एक विशिष्ट प्रकारे ओळख होते, त्याचे महत्त्व, त्याची गरज. ठीक आहे, हे आपल्याला समजतात. त्यामुळे इतिहास आवश्यक आहे त्यांच्या संवर्धनासाठी. व्यावसायिक संधी. आता इतिहासामुळे पर्यटन, संग्रहालयशास्त्र, अभिलेखागार यांसारख्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. आता इथे बघा, व्यावसायिक संधीमध्ये मी काय केलं आहे, ज्या काही व्यावसायिक संधी आहेत या इतिहासाच्या क्षेत्रात त्यात दिलेल्या आहेत, तुम्ही ते आपल्या शब्दात लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे आता ओळखमध्ये मी तुम्हाला सांगितलं की नैसर्गिक आपला जो वारसा आहे तो आपल्या भारतीय संस्कृतीची ती ओळख आहे आणि इतिहासाचे ज्ञान त्यासाठी आवश्यक आहे. प्रसार माध्यमांची आवश्यकता का असते. ठीक आहे. आता येथे मग तुम्हाला प्रसार माध्यम म्हणजे नेमकं काय हे प्रस्तावनेत लिहून उत्तराला सुरुवात करावी लागेल, किंवा प्रस्तावना तुम्ही मुख्य उत्तरामध्ये प्रसार माध्यमांची व्याख्या लिहू शकता आणि मग त्याची आवश्यकता स्पष्ट करू शकता. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही प्रस्तावनामध्ये त्या संकल्पनेची व्याख्या लिहू शकता किंवा मुख्य उत्तरामध्ये प्रसार माध्यमे व्याख्या असा पॉईंट टाकून त्याचं स्पष्टीकरण लिहून व्याख्या लिहू शकता आणि मग दुसरा मुद्दा प्रसार माध्यमाची आवश्यकता कसंही करू शकता. ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही दोन्ही पद्धतीने तुम्हाला मार्क पैकी मिळणार आहे. ठीक आहे. इथे मुद्दे बघा कुठले आहेत. माहितीचा मुक्त प्रवाह. लोकशाही सदृढ होण्यासाठी समाजातील सर्व घटकांपर्यंत माहिती पोहोचणे आवश्यक असते. आता प्रसार माध्यमे त्याच्यातच त्याची व्याख्या आहे. प्रसार, ज्या एखाद्या गोष्टीचा प्रसार दूरवर आपल्याला म्हणजे केला जातो त्याला प्रसार माध्यम म्हणजे एखाद्या गोष्टी किंवा एखादी माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी माध्यमे वापरली जातात त्यांना प्रसार माध्यमे असे म्हणतात. म्हणजे एखादी माहिती ही जलद गतीने आपल्याला एखाद्या व्यक्तीला पोचवायची असेल तर प्रसार माध्यमे आवश्यक आहेत. ठीक आहे. त्यालाच माहितीचा मुक्त प्रवाह म्हणजे आता एखादी समजा घटना घडली तर ती घटना कशी घडली तिची माहिती ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, तिसऱ्या व्यक्ती अशी काय होते जाते. म्हणजे काय, प्रसार माध्यमे कशासाठी आवश्यक आहेत तर त्यासाठी आवश्यक आहे. लोकशिक्षण. आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी प्रसार माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावतात. आता आधुनिक काळात पाहायला गेलं तर आधुनिक काळात जनजागृती करण्यासाठी एखाद्या समाजामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये जर आपल्याला जनजागृती करायची असेल तर त्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक समस्यांबाबत प्रसार माध्यमे आवश्यक आहेत. म्हणजे आता जग हे डिजिटल आहे, प्रसार माध्यमांची इथे आवश्यकता वाढलेली आहे. प्रसार माध्यमामध्ये जर आपण पाहायला गेलं तर आपलं मनोरंजनसुद्धा घडून येतं, जनजागृतीसुद्धा आपण करू शकतो. मनोरंजन यामध्ये रेडिओ, टेलिव्हिजन आणि वर्तमानपत्र ही समाजातील प्रमुख मनोरंजनाची साधने आहेत. आता ही प्रसार माध्यम आहेत. यातून माहितीचा मुक्त प्रवाह होत असतो. ठीक आहे. रेडिओमधून हे श्राव्य माध्यम आहे, नुसतं आपल्याला ऐकायचं येतं. यातून विविध बातम्या ज्या आहेत त्याचा प्रसार होत असतो. विविध कार्यक्रम आहेत त्यांचा प्रसार होत असतो. टेलिव्हिजन हे दृकश्राव्य माध्यम आहे, त्यातनं आपल्याला काय म्हणतात त्यात आपण पाहू पण शकतो आणि ऐकू पण शकतो. बातम्या, परत चित्रपट ह्या हे जे आहेत यांचा प्रसार होत असतो. त्यामुळे मनोरंजनासाठी सुद्धा ते आवश्यक आहे. यातून आपलं काय होतं, चित्रपट, एखादं कॉमेडी स्किट आपण टेलिव्हिजनवर पाहतो, त्याने काय होतं, टी व्हीवर पाहतो टी व्हीवर पाहतो, त्याने काय होतं, आपलं मनोरंजन होतं. वर्तमानपत्र ही समाजातील प्रमुख मनोरंजन साधने. वर्तमानपत्रात एखादी शब्दकोडे असतात. ठीक आहे. बातम्या पण असतात, पण जाहिराती असतात, शब्दकोडे असतात. शब्दकोडे खेळ काय होतं, आपल्या मनाला विरंगुळा मिळतो, त्यातून मनोरंजन होतं आपलं. त्यामुळे प्रसार माध्यमे ही आवश्यक आहेत. हे मुद्दे इथे आले पाहिजेत. माहितीचा मुक्त प्रवाह, लोकशिक्षण,
मनोरंजन. ठीक आहे. तटस्थ व्यासपीठ हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एक तटस्थ व्यासपीठ आहे. आता समजा एखाद्या भागात पूर आला, तर एखाद्या भागात पूर परिस्थिती असेल किंवा पाणी टंचाईचा प्रश्न असेल, तर अशा प्रश्नांवर चर्चा करण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे प्रसारमाध्यमं. याद्वारे काय होतं, समजा आता प्रसारमाध्यमामध्ये रेडिओ आहे, टेलिव्हिजन आहे, याने काय होतं, त्या माहितीचा प्रसार होतो. ठीक आहे. आणि यातूनच काय होतं, जे प्रेक्षक आहेत, जे ऐकणारे आहेत, त्यावर आपले मत हे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मांडत असतात. यामुळे जर समाजातील विविध प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील किंवा त्यांवर चर्चा करायची असेल, तर प्रसारमाध्यम हे एक तटस्थ व्यासपीठ आहे. ठीक आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. तुम्ही त्याचा विस्तार करून लिहायचा. इथे मी कीवर्ड्स इथे दिले आहेत. आता समाजात विविध प्रश्न असतात, पाणी टंचाई असेल, या प्रश्नावर जर आपल्याला चर्चा करायची असेल किंवा हा प्रश्न जर सोडवायचा असेल, तर प्रसारमाध्यमं आवश्यक आहेत. हे तुम्ही आपल्या शब्दात लिहू शकता. तर बघा, इथे राज्यशास्त्र महत्त्वाचे, राज्यशास्त्र या विषयाचे महत्त्वाचे सविस्तर उत्तर लिहा. निवडणूक आयोगाची कार्य आपल्याला स्पष्ट करायची आहेत. आता निवडणूक आयोग म्हणजे नेमकं काय ते लिहायचं आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहिता निवडणूक आयोग लागू करते. ठीक आहे. मतदार याद्या तयार करणे हे पहिलं कार्य आहे. मतदार याद्या नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि मतदार याद्या अद्ययावत ठेवणे. जे नवीन मतदार आहेत निवडणुकीसाठी उभे राहिलेले, त्या मतदारांची नावनोंदणी त्या ठिकाणी करणे आणि मतदार याद्या अद्ययावत करणे म्हणजे त्याचे अपडेट ठेवणे. त्या निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित करणे. निवडणुका कधी आणि किती टप्प्यात घ्यायच्या हे ठरवणे. म्हणजे निवडणूक आयोग आहे ते निवडणुकीची एक चौकट तयार करते, त्याचं वेळापत्रक निश्चित करते. ती कधी, केव्हा, का आणि किती टप्प्यात, म्हणजे कशी घ्यावी, किती टप्प्यात असावी हे सविस्तर सांगते. उमेदवारांच्या अर्जाची छाननी. इच्छुक उमेदवाराचे जे अर्ज आहेत ते तपासून त्यांना पात्र किंवा अपात्र ठरवणे. म्हणजे निवडणुकीसाठी किंवा उमेदवारीसाठी जे काही अर्ज लागतात किंवा जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते तपासून त्याची एक प्रकारे छाननी करून ते पात्र किंवा अपात्र ठरवू शकतात. राजकीय पक्ष त्यांना मान्यता देते. आता नवीन राजकीय पक्ष जे आहेत त्यांना जी संधी मिळते त्या पक्षांना, तर ती निवडणूक आयोगाकडून मिळते. त्याची मान्यतासुद्धा रद्द करू शकते. निवडणुकीशी संबंधित वाद सोडवणे. आचारसंहितेची भंग किंवा इतर निवडणूक वादांवर निर्णय घेणे. आता आचारसंहिता म्हणजे काय की त्या गटातील किंवा जे मतदान देणारे आहेत, मतदान करणारे आहेत ते आणि त्या पक्षातील नेते किंवा राजकारणी लोकांनी त्या कसे वागावे, निवडणुकीदरम्यान त्यांचे आचरण कसे असावे, हे जे सांगणारी चौकट आहे ती आचारसंहिता आहे. ठीक आहे. ती भंग केल्यावर किंवा निवडणुकीवर जर वाद होत असेल तर त्यावरती चर्चा करतो. लोकशाहीत राजकीय पक्षांचे महत्त्व. दुवा. राजकीय पक्ष काय आहे? सरकार आणि जनता यांच्यातील दुवा आहे. तो कसा? तर राजकीय पक्ष काय करतात, ज्या काही जनतेच्या ज्या काही समस्या आहेत, उदाहरणार्थ पाणी टंचाई आहे, एखाद्या भागात वारंवार काय म्हणतात ते लाईट जात असेल, तर तिथे काय करतात राजकीय पक्ष, त्यांच्या जी गाऱ्हाणी आहे म्हणजे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारकडे पोहोचवण्याचे काम करतात. त्यामुळे तो काय आहे, एक महत्त्वाचा दुवा आहे. इथे तुम्ही आपल्या शब्दात लिहायचं आहे. सत्ता मिळवणे. लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हा पक्षांचा मुख्य उद्देश असतो. सत्ता आता काय करतात, लोकशाही व्यवस्था आहे, लोकांसाठी केलेला कारभार आहे. यातनं काय होतं, निवडणुकीच्या माध्यमातून काय होतं, एक सत्ता पक्ष जो आहे तो त्यांना मिळतो. त्याचा एक म्हणजे सत्ता मिळते त्यांना, काबीज होते, काबीज नाही म्हणते ना, पण ती सत्ता मिळवणे हाच त्यांचा हेतू असतो. ठीक आहे. धोरण निश्चिती. प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारधारा आणि कार्यक्रम असतो. सत्तेवर आल्यावर ते त्यानुसार धोरण राबवतात. आता कुठलाही राजकीय पक्ष घ्या, त्याची एक विशिष्ट विचारधारणी किंवा विचारसरणीचे राजकीय नेते तिथे कार्यरत असतात आणि त्यानुसार ते कार्यक्रम करत असतात. ठीक आहे. विरोधी पक्षाची भूमिका. जे पक्ष सत्तेत नसतात ते विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या धोरणावर टीका करतात आणि लोकांच्या समस्या मांडतात. ठीक आहे. आता जरी यामध्ये राजकीय पक्ष असले आणि विरोधी
असली यांची भूमिका जरी महत्त्वाची असली तरी विरोधी पक्ष जे अपोजिट पार्टी आहे त्यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. ते सरकारच्या धोरणावर टीका करतात आणि लोकांच्या समस्या मांडतात. म्हणजे सरकारची जर समजा काही धोरणे असतील आणि आता सरकार कसं लोकांच्या विकासासाठीच धोरणे आखतात, पण त्यातनंच समजा एखाद्या विरोधी पक्षाने त्यावर टीका केली, ठीक आहे, ती योग्य पद्धतीने सरकारसमोर मांडतात आणि त्या लोकांच्या समस्या सोडवतात. हे तुम्हाला आपल्या शब्दात लिहायचं आहे, ठीक आहे. की ती दुवा म्हणून काम करतात राजकीय पक्ष. ते कसे काय, तर ते ज्या काही जनतेच्या समस्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवतात, म्हणून ते दुवेचं काम करतात. हे तुम्ही आपल्या शब्दात लिहायचं आहे. पेपर खूप सोपा असतो इतिहास आणि राज्यशास्त्राचा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर माझं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.